राज्यात अन्न आणि औषध प्रशासनानं दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि हॉटेल तपासणी संदर्भात कारवाई केली आहे। दहिसरमध्ये दूध टॅम्परिंग प्रकरणात एका आरोपीला अटकही झाली आहे। 470 लिटर दूध नष्ट केलं गेलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी 446 किलो पावडर, 3484 लिटर मिश्रित दूध जप्त केलं आणि या दोन्ही डेअरींचे परवाने तत्काळ निलंबित केले गेले। संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेलेत आणि राज्यभर 36 हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी केली गेली आहे। नियमभंग करणाऱ्या 10 आस्थापनांना सुधारणा नोटिसा दिलेल्या आहेत, तर प्रतिबंधित अन्न पदार्थांवरच्या कारवाईत सुमारे 79.54 लाख रुपयांचा साठा जप्त केला गेला। या कारवाईमध्ये 4 FIR दाखल केलेले आहेत, 10 जणांना अटक केली आहे। लोणावळ्यातनं बातमी आहे, इथं पूर ओसरलाय तरीही हुडको कॉलनीमध्ये नागरिकांच्या बाजूचं संकट अजूनही संपलेलं नाहीये। कारण मुसळधार पावसामुळे अनेक घरात तब्बल 5 फूट पाणी शिरलंय आणि घराघरात चिखल आणि गाळाचा थर साचलाय। नागरिक घराची साफसफाई करतायत। भिंती, फर्निचर आणि विद्युत उपकरणांचं मोठं नुकसान झालंय। टीव्ही, फ्रीज, अन्नधान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्र ही पुराच्या पाण्यामध्ये खराब झाली आहेत। नागरिक प्रशासनाकडून तातडीची मदत, पंचनामे आणि नुकसान भरपाईचीही मागणी करतायत। मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोणावळेकरांची अक्षरशः दैना उडून दिलेली आहे। खरं तर या हुडको कॉलनीमध्ये मी आता थांबलेलो आहे आणि या हुडको कॉलनीमध्ये जवळपास 5.5 फूट जे पाणी आहे ते घरात होतं आणि त्यामुळे घरातील जे सगळे सामान जे आहे ते खराब झालेलं आहे आणि या लोणावळेकरांचा जो संसार आहे तो पूर्णपणे आता रस्त्यावर आलेला आहे। खरं तर घरात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चिखल आणि गाळ हे सगळं साचलेलं आहे आणि आता जे पाणी आहे ते ओसरलेलं आहे। परंतु आता या घराची सगळे साफसफाईचं काम जे आहे ते येथील घरातील मंडळी जे आहे ते करत आहेत। संपूर्ण जे किचनचं सामान आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे। फ्रीज जो आहे तो पूर्णपणे आडवा झालेला आहे। एकूणच आपण जर संपूर्ण घराची परिस्थिती बघितली तर अत्यंत वाईट आहे। घरात काय बनवायचं, काय खायचं, अन्नही पूर्ण खराब झालेलं आहे आणि अशातच लोणावळेकर संपूर्णपणे आता या त्रासाला कंटाळले आहेत। दयनीय अवस्था संपूर्ण हुडको कॉलनीमधील नागरिकांची झालेली आणि प्रशासनाला आता ते मदतीची अर्थ हाक मारतानाच दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा।